आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या विषयावरील माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे. श्रोते हो नमस्कार. उन्हाळ्यामध्ये तापमान हे अक्षरशः 40 डिग्री सेल्सिअसच्याही पलीकडे जाताना आपण बघत असतो आणि त्यात उन्हाळ्यातील दिवस हे मोठे असतात. यामुळे शरीरातील पित्तदोष हा वाढत असतो आणि उन्हाळा आला म्हणजे आईस्क्रीम, वेगवेगळ्या चवीची सरबते, बर्फाचा गोळा, परीक्षानंतरची सुट्टी, तसेच सहलीचे नियोजन अशा अनेक गोष्टी येतातच. या सगळ्यांचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर उन्हाळ्यातील उष्ण तापमान आणि आपल्या शहरातील तापमान याचा समतोल राखणे हा खूप आवश्यक असतो. उष्णतेमुळे शरीरातील पित्तदोष वाढून बरेच काही आजार किंवा समस्या होताना आपण बघत असतो. शरीराला खूप जास्त घाम येणे किंवा अजिबात घाम न येणे यामुळे काही त्वचाविकार होत असतात. सर्वांनाच एक कॉमन प्रॉब्लेम असतो आणि तो म्हणजे उष्णतेमुळे पाठीवरती किंवा त्वचेवर होणाऱ्या घामोळ्या. घामोळ्या म्हणजेच या बारीक पुटकुळ्या असतात. घाम जास्त वेळ अंगावर जर राहिला असेल तर त्वचेमध्ये घाम हा अडकतो व या पुटकुळ्या येतात. यांच्या लक्षणामध्ये जर आपण पाहिले तर खूप खाज होणं, जळजळ होणं, त्यानंतर टोचल्यासारख्या वेदना होतात, घातलेल्या कपड्यांचा स्पर्शसुद्धा सहन होत नाही, क्वचित पुटकुळ्या फुटून त्यातून पाणी येणं, त्यामध्ये संपूर्ण स्किन ही खूप सेन्सिटिव्ह झालेली असते. बऱ्याचदा घामाची दुर्गंधी येणं, डोक्यामध्ये सुद्धा या पिटिका होत असतात. तर यावर उपचार किंवा प्रतिबंध म्हणून आपण काय करू शकतो? तर सर्वात आधी त्वचा शक्य तेवढी थंड आणि कोरडी ठेवल्यास घामोळ्या कमी होतात. तसेच पाणीही भरपूर प्यावे. खूप त्रास असेल तर 1 ग्लास पाण्यामध्ये लिंबाचा रस घाला. यामध्ये काकडी ही बारीक स्लाईसमध्ये कापून त्या पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिट टाकून नंतर हे काकडीचे जे तुकडे आहेत हे घामावरती हळूहळू घासून घ्यावे. याने झालेल्या ज्या पुटकुळ्या आहेत त्या कमी होतात आणि त्यांचा त्रासही कमी होतो. त्यानंतर कच्च्या आंब्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही त्वचेचे संरक्षण करू शकता. त्याच्यासाठी सर्वात आधी गॅसवर किसलेला कच्चा आंबा भाजून घ्यावा. थोडा थंड झाल्यावर त्याचा लगदा काढून तो फ्रीजमध्ये ठेवावा. त्यानंतर हा थंड झालेला लगदा अंगावर किंवा जिथे घामोळ्या झालेल्या असतील तिथे लावावा. असे केल्याने त्वचा थंड राहिल्याने त्वचेचे तापमान मेंटेन राहू शकेल व त्वचा विकारांना आपण आळा घालू शकतो. आपल्या त्वचेतील छिद्रे मोकळे राहण्यासाठी साधा तुम्ही त्रिफळा चूर्ण आणि नागरमोथा हे मिश्रण जरी तुम्ही उठण्यासारखं आंघोळीच्या वेळेला अंगाला जरी तुम्ही लावलं तरी याने त्वचेचे तापमान हे नियंत्रित होण्यास मदत मिळेलच. श्रोते हो, एकदा आजार झाल्यानंतर तो बरा कसा होईल यासाठी आपण नेहमीच धावपळ करत असतो. परंतु आजार होऊच नये यासाठी आपण जर प्रयत्न केले तर किती बरे होईल. याच्यासाठीच तुम्ही रोज उपाशीपोटी 2 चमचे गाईचं तूप घ्यावं व शक्य तेवढे उष्ण पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, हॉटेलिंग फूड किंवा फर्मेंटेड फूड जे असतात ते तुम्ही टाळले पाहिजेत. या सर्वांचं जर आपण नीट पथ्यपालन केलेत तर नक्कीच या समस्या आपण टाळू शकतो. नमस्कार. आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती. आरोग्यम धनसंपदा या